बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे। आपण पाहतात द बहुजन आवाज। आज आपण उपस्थित आहोत दारवा तालुक्यातील माडेगाव या गावी। माडेगाव या गावी कालच्या दिवसात एक अनुचित प्रकार घडला आणि धक्कादायक घटना घडली। धक्कादायक घटना अशी घडली की हे जे माडेगाव गाव आहे या गावातील काही शेळ्या, म्हणजे काही म्हटल्यापेक्षा एकूण आजच्या जर संख्येत पाहिलं आपण तर आज 14 शेळ्या येथे मरण पावलेले आहे। ते कशामुळे मरण पावले आणि काय घटना घडली याबाबत आपण या सर्व शेळेकऱ्यांना आपण विचारूया, या बकऱ्यांच्या मालकांना विचारूया, या शेळींच्या मालकांना विचारूया। तर हा प्रकार कसा घडला, कधी घडला, काय घडला आणि या प्रकारात दोषी कोण हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। या सर्व घटनेची आणि या सर्व प्रकाराची या संबंधित व्यक्तींनी दारवा पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार सुद्धा दिलेली आहे आणि दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे असे सुद्धा मागणी केलेली आहे। आणि आमचा जो नुकसान झालेला आहे, आमचं जे नुकसान झालेलं आहे त्याची सुद्धा भरपाई मिळाली पाहिजे असं सुद्धा यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे। तर माझ्यासोबत येथे उपस्थित आहे आणि आपण पाहू शकता प्रत्यक्षात येथे शेळ्या मरून पडलेल्या आहेत। तर हे जे शेळ्या पाहतात आपण, या इकडे दाखवा, हे शेळ्या अशा मरून पडलेल्या आहेत आणि हे बघा, हे 2 शेळ्या इथे मरून पडलेल्या आहेत आणि हे जे इकडे आपण पाहत आहात या इकडे समोर, इकडे जे पाहत आहात हे संपूर्ण 4 शेळ्या दिसत आहेत। असं जर आपण पाहिलं तर एकूण 14 शेळ्या मरण पावलेल्या आहे, मरून पडलेल्या आहे। अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती कशी निर्माण झाली, काय झाली याबाबत आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर या भाऊ इकडं, काय नाव आपलं? प्रमोद नथुजी फुसारे। तर आपण सांगितलं तक्रारीमध्ये की येथे आपण शेळ्या पाहतो आहे मरून पडलेल्या आहे आणि आजच्या तारखेत त्याची 14 संख्या झालेली आहे। तर कशा प्रकारचं झाली ही घटना, काय झाली सविस्तर सांगा। मी बकऱ्या चारत होतो, ते अनाज फॉरेस्ट खात्यात होतं। बरं, मला वाटलं की बकऱ्या चरत आहे। बरं, हे अनाज कोणाचं होतं? अनाज गोरक्षण, ते गोरक्षणा कार्यक्रमाचं त्यानं बाहेर फॉरेस्ट मध्ये फेकलं। बरं, किती तारखेचा कार्यक्रम झाला? 24-25 चा कार्यक्रम झाला। तर मग या कार्यक्रमातलं जे अन्न कुठे टाकलं म्हटलं? फॉरेस्ट मध्ये आहे। हो, कंपाऊंडच्या बाहेर आहे। आणि ते कसं झालं, बकऱ्या त्या सपान जागेत नेल्या नाही, जिथून मी बकऱ्या चारतो त्या जागेतून मी बकऱ्या घेऊन गेलो। मला वाटलं बकऱ्या खात आहे, अनाज इकडं आहे, पण ते अनाज खात होत्या। मी आणलं हे काहीतरी चरून राहिल्या। मग नंतर आवाज गेला की बकऱ्या अंगावर होत्या, ते वापस आल्या। बरं, तुमच्या इच्छा, तुमच्या घरच्या, तुमच्या मालकीच्या किती बकऱ्या मरण पावल्या? माझ्या 6 मरण पावल्या। बाकीच्या राखणी होत्या, ते बाकीच्या। बरं, मग एकूण तुम्ही किती राखणीसाठी बकऱ्या वापरता, किती राखणीसाठी बकऱ्या आहे आणि घरच्या किती आहे हे पूर्ण संख्या सांगा। माझ्याजवळ घरच्या 50, बरं, लहान मोठे, आणि राखणीच्या 14। बरं, तर आता हे सांगित असल्याप्रमाणे यांच्याकडे इतर लोकांच्या सुद्धा राखणीच्या बकऱ्या 14 आहेत आणि स्वतःच्या मालकीच्या 50 बकऱ्या आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर 14 बकऱ्या येथे त्या फेकलेल्या किंवा टाकलेल्या अन्नामुळे मरण पावल्या असं यांनी सांगितलेलं आहे। तर आपल्यासोबत काही महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहे, आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, आपलं नाव सांगा? माया प्रमोद फुसारे। तर काय सांगाल, कशी घटना घडली, कशामुळे झालं आणि हे इतक्या बकऱ्या जे मरून पडलेल्या आहे तर कशामुळे घडलं हे काय सांगाल?
24-25चा गोरसेनेचा कार्यक्रम होता, जिथं त्याने ते कार्यक्रमात जेवणाचा कार्यक्रम होता. बरं रडू नका ताई, स्पष्ट सांगा. हो, तुमचं नुकसान झालेलं आहे. तर हे गरीब शेतकरी आणि शेतमजूर आहे, शेळीपालनाचा व्यवसाय करतात आणि एकूणच 6 बकऱ्या मरण पावल्यानंतर यांना धक्काच पोचलेला आहे आणि त्यांना अश्रूसुद्धा अनावर झालेले आहे. तर काय सांगाल, कधी कार्यक्रम होता म्हटलं? 24-25 कोणाचा कार्यक्रम होता? गोरसेनेचा. बरं, तर मग त्या कार्यक्रमामुळे काय झालं? त्यानं उरलेलं अन्न ते आपल्या फॉरेस्टच्या बाजूला फेकलं आणि बकऱ्या चरत असून त्यानं खाल्ले आणि ते फुगून असे वारलेले आहे. तर तुमच्या मालकीच्या किती बकऱ्या मरण पावल्या? 6. आणि दुसऱ्यांच्या किती मरण पावल्या? एकूण बकऱ्या किती मरण पावल्या? 14 बकऱ्या मरण पावल्या गावात. तर आपण पाहतो आहे की एकूण 14 बकऱ्या मरण पावल्याचं यांनी सांगितलेलं आहे. सोबत आपल्या इथं वयोवृद्ध काकासुद्धा उपस्थित आहे. काका, नाव सांगा आपलं. मी डोमाजी होलकर आहे. बरं, तर आपल्याकडे किती बकऱ्या आहे? माझ्याकडे माझ्या मुलाकडे आहेत 2 बकऱ्या. हो. त्यापैकी एक वारली. हो. तर कशामुळे झालं असं म्हणता तुम्ही? तर ते आमच्या गावले ते 24-25 तारखेला गोरक्षण लोकांचा ते कार्यक्रम होता, बंजारे लोकांचा. हो हो. तर त्यानं ते जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. बरं. तर ते जेवणाच्या कार्यक्रमातून जे काही अनाज शिल्लक उरलेलं होतं त्यानं ते व्यवस्थित विल्हेवाट न लावता असं फॉरेस्टमध्ये फेकून दिलं. आणि तिकडे अचानक मग हे बकऱ्या चारासाठी घेऊन जात असते, ते नेहमीचा रस्ताच आहे. तर त्या रस्त्याने बकऱ्या गेल्या तर त्यानं ते त्याच्या खाण्यात ते आलं, त्याच्यानं ते विषबाधा होऊन ते मरण पावल्या बकरी. बरं, मग आता याची तुम्ही रितसर तक्रार दिली का? रितसर तक्रार दिली आहे पोलीस स्टेशनला. कधी दिली? काल दिली. काय म्हटले पोलीस स्टेशनचे कर्मचारी किंवा ठाणेदार साहेब? ठाणेदार साहेब काही भेटले नाही. तेच हे बोला. ते साहेब होते ते याच्यावर आहे, ते ड्युटीवर आहे ते. हो. तर त्याच्याकडे ते रिसर्च आम्ही रिपोर्ट लिहिला बाहेरून आणि दिला त्याच्याकडे. तर मग आता इथे जे आरोग्य विभागाचे, जे पशुसंवर्धन विभागाचे किंवा पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी वगैरे, डॉक्टर्स वगैरे आले का? आले आहेत. ते PM वगैरे चालू आहे का, शवविच्छेदन? हो चालू आहे. तर मग आता नेमकी मागणी काय असणार आहे तुमची, काय सांगा? काय गरीब लोक आहेत, गरीब लोकांना त्याच्या त्या वस्तूचा जर मोबदला भेटला तर फारच चांगलं होईल, बाकी काही अपेक्षा नाही. हा, तर याच्या सुद्धा 4 वारल्या. काय नाव तुमचं? रमेश राऊत. 4 वारल्या. तर किती एकूण बकऱ्या आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 7 बकऱ्या होत्या. आता 3 पिल्ले आहे घरी त्याचे. त्याले अर्धा 1 लिटर दूध आणायला लागते, पाजा लागते. ते पिल्ले बोंबलू लागले, त्याचा आकात पावल्या जात नाही. रातभर बकऱ्या बोंबलू मेल्या. आम्हाला सप नाही लागे, ते काय सुजामध्ये नाही मेल्या. एखादा मान जीव जाते का त्याचा? तर मिल्या. पहिले 1 मिली, मग दुसरी मिली, तिसरी मिली, चौथी मिली. बरं, मग याले दोषी कोण मानता आपण? याले दोषी ते कार्यक्रमावाले. कोण दोषी म्हणजे त्याने काय ते तुमचा कार्यक्रम करायचा आणि बाहेर अनाज फेकायचं होय का? आमचा रोजचा धरणाचा रस्ता आहे. माई ढोरही जाते आमच्या गावचे, आमच्या बकरेही जाते, आम्हाला पाणी त्या धरणाचंच आहे. मग याने ते अनाज त्या बाहेर फेकायचं का? कंपाऊंडाच्या बाहेर. हे काय कंपाऊंडात गेलेत का? त्याने ते बाहेर फेकलं. त्यानं इथलं मग आता ढोरं म्हणल्यावर गेले तिथं मिठाची पोती, कोणता भात, एवढा मोठा ढीग पोया त्यानं खाल्ल्या. आणि त्याच्या काय अंडरग्राऊंडमध्ये गेली का आमचे ढोर? बाहेर मेले आमचे ढोर निकाल. मग इकडे मेले. मग आता तुम्हाला नुकसान भरपाई काय मागणी आहे तुमची? पाहा आता तुमच्या विचाराने तुम्ही आता माया तर 4 मेल्या. तुमच्याच मनानं आता 10 चूक म्हणलं तर 40,000, तसं म्हणलं तर तशी तर एक बकरी 12 हजाराची आहे. 12 हजाराच्या कमी जमत नाही. 12 चौकटी 40, 50,000चं मान नुकसान झालं. आणि मग याच्या पलीकडे काय सांगावं आता? तर हे एकंदरीतच शेतमजूर, शेतकरी आणि शेळीपालन करणारे गरीब मजूर आणि शेतमजूर आहेत. तर यांच्या हे बकरी संपूर्णतः नुकसान झालेलं आहे
साधारणतः एका जणाच्या 6, एका जणाच्या 4 अशा जर एकूण जर संख्या पाहिली तर 14 बकऱ्या आजच्या तारखेमध्ये मरण पावलेल्या आहे आणि बाकीची सुद्धा लागण झाल्याचं यांनी काय म्हटलं ताई? बाकीचं लागण चालू आहे. तर एकूण किती बकऱ्यावर लागण असेल काय सांगाल अंदाज? कमीत कमी आता पाहा तुम्ही 14 बकऱ्या मरण पावल्या म्हणजे कमीत कमी 30-35 बकऱ्याची लागण चालू आहे. काय म्हणता तुम्ही यासमोर? हा, मीच म्हणतो गणेश वलगरे. मी पण माझ्या बकरी तुमच्या किती बकऱ्या मरण पावल्या? एक पावली पण दुसरी आता जाण्यात आहे. दुसरी आता जाण्यात असल्याचं हे सांगत आहे. तर एकूणच जर परिस्थिती पाहिली तर आपण पाहतो आहे की 14 बकऱ्या आजच्या तारखेमध्ये मरण पावलेल्या आहे आणि इतर बकऱ्यासुद्धा याच्यामुळे विषबाधेमुळे किंवा या प्रकारामुळे या घटनेमध्ये लागण चालू असल्याचं यांनी सांगितलेलं आहे आणि यामुळे त्याचं नुकसानसुद्धा होऊ शकते आणि या संपूर्ण नुकसानाला आमची जे नुकसान भरपाई झालेली आहे त्याची नुकसान भरपाई संबंधित कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांनी द्यावी अशी सुद्धा तक्रारीमध्ये यांनी नोंद केलेली आहे. आता या संपूर्ण तक्राराची दारव्हा पोलीस स्टेशन काय नोंद घेते आणि त्यावर काय कार्यवाही करते हे पाहणे फारच गरजेचं आहे. दारव्हा तालुक्यातील माळेगाव या गावी अनुचितच प्रकार घडला. कालच्या तारखेमध्ये आपण पाहतो आहे येथील जे शेळी पालक आहे किंवा बकरी पालक आहे त्यांच्या जे बकऱ्या आहे किंवा शेळ्या आहे ते अचानकच मरायला सुरुवात झाली आणि आजच्या तारखेमध्ये जर आपण पाहिलं तर 12 ते 14 शेळ्या किंवा बकऱ्या मरण पावलेल्या आहे आणि या घटनेनंतर या घटनेची तक्रार रितसरपणे या शेळी पालकांनी आणि व्यावसायिकांनी दारव्हा पोलीस स्टेशनला केली आणि दारव्हा पोलीस स्टेशनला तक्रार मिळताच पशुवैद्यकीय पशुसंवर्धन विभागाचे पंचायत समिती दारव्हाचे संपूर्ण डॉक्टर्स टीम येथे उपस्थित झालेली आहे आणि शवविच्छेदन प्रक्रिया त्यांची सुरू आहे. नेमकं काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया. सर आपलं नाव सांगा. हां, नमस्कार. मी डॉक्टर ढोले, पशुसंवर्धन व पंचायत समितीला आहे, तालुका पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि हे माझे सहकारी डॉक्टर आकाश ठाकरे आहेत आणि इतर माझे पूर्ण तालुक्यातील सहकारी आहे. शेख साहेब आहेत, येवले साहेब आहेत आणि बाकी. आम्हाला जेव्हा काल रितसर पोलीस विभागाकडून तक्रार प्राप्त झाली की शेळ्या काही अचानक खाल्ल्यामुळं काही जे काय असेल ते खाल्ल्यामुळं दगावलेल्या आहेत. मग त्यावेळेस आम्हाला संध्याकाळचे 5-6 वाजल्यानंतर आपण PM करू शकत नाही अंधारात. मग म्हटलं की चला सकाळी आपण येऊन जाऊ. मग त्याच्यानंतरही रात्री 2-3 शेळ्या दगावल्या वाटे यांच्या. अशा एकूण 12 शेळ्या दगावलेल्या आहेत आणि 2 शेळ्या आजारी आहेत. बरोबर आहे ना? 2 शेळ्या आजारी आहेत. त्यांच्यावर आमच्या विभागामार्फत ट्रीटमेंट कालही झालेली आहे आणि आजही आम्ही आता पुन्हा ट्रीटमेंट केलेली आहे आणि करणार आहे. अजून पुन्हा जाता बघणार आहे मी. आता काय कशामुळं घडलं याचं शवविच्छेदन मी आणि माझ्या टीमनी केलेलं आहे. त्याचे सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे आणि उच्च तपासणी करता लॅबॉरेटरी तपासणी करता आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहेत नागपूरला आणि तिथून जेव्हा काही ते रिझल्ट येईल तसं आम्ही रितसर पोलीस विभागाला ते कळवून येते, अहवाल कळवून येतील. तर यासोबतच यांच्यासोबत यांचे सहकारी सुद्धा आहे. आपण त्यांच्याशी सुद्धा विचारणा करूया. काय सांगाल सर? आपलं नाव सांगा. नमस्कार. मी डॉक्टर आकाश ओंकार ठाकरे, पशुवैद्यकीय अधिकारी बोध येथे कार्यरत आहे. काल जेव्हा आम्हाला पोलीस FIR नंतर या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर लगेच आम्ही आणि आमची टीम सतर्क झालो. ज्या आजारी शेळ्या आहेत त्यांचा आम्ही पहिले उपचार सुरू केले प्रायोरिटी बेसिसवर. त्यानंतर काल रात्रीतून पण 2-4 शेळ्या दगावल्या अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर लगेच आम्ही सकाळी येऊन या ठिकाणी शवविच्छेदन करून आमचा प्राथमिक तपासणी पूर्ण केली. त्यानंतर फॉरेन्सिक लॅबसाठी आम्ही सर्व शेळ्यांचे पोस्टमॉर्टम करून त्यांच्या जे विसरल ऑर्गन आहे जसं की लंग, किडनी, लिव्हर किंवा इंटेस्टिनल लूप हे सगळे विसरल सॅम्पल गोळा करून आम्ही न्यायवैद्यक प्रयोगशाळा नागपूर येथे यानंतरच्या उच्चस्तरीय तपासणीसाठी ते सॅम्पल पाठवलेले आहे. एक प्राथमिक अंदाज आमचा असा आहे की ही फूड पॉयझनिंग किंवा अन्य काही पॉयझनिंगमुळे हा प्रकार झाला असू शकतो. पण यानंतरची संपूर्ण माहिती आपल्या फॉरेन्सिक टीमच्या न्यायवैद्यक शाळेच्या तपासणीतूनच निष्कर्ष आपल्या पुढे येतील. निश्चितच. तर पशुसंवर्धन विभागाचे पंचायत समितीचे ढोले सर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी टीम येथे कार्यरत आहे आणि शवविच्छेदन करत आहे आणि त्यातील जे सॅम्पल्स त्यांना लागतात ते सॅम्पल्ससुद्धा घेत आहे आणि समोरील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे ते पाठवत आहे.
त्या प्रयोगशाळेमधील अहवाल आल्यानंतरच निश्चित होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तरी पण प्राथमिक अंदाज त्यांनी सांगितलेला आहे की ही विषबाधा हे फूड पॉयझनिंगमुळे झाल्याची असा अंदाजसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारवा.